परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर झालेली आहे। यावेळेस सुनील कर्जतकर, माधवी नाईक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, भाजपने आपली यादी जाहीर केलेली आहे। सुनील कर्जतकर, माधवी नाईक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। प्रमोद जठार तसंच विवेक कोल्हे, संजय भेंडेंनाही भाजपने संधी दिलेली आहे। भाजपकडून आपण बघतोय विधान परिषदेसाठी यादी जाहीर झालेली आहे। यावेळेस भाजपने प्रमोद जठार, विवेक कोल्हे, संजय भेंडेंना संधी दिली। सोबतच सुनील कर्जतकर, माधवी नाईक यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, भाजपकडून विधान परिषदेसाठी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये सुनील कर्जतकर, गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। गणेश, काय अधिकची माहिती आपण बघतोय, ही 5 नावं समोर आलेली आहेत। नक्कीच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 5 जणांची नावं आहेत ती जाहीर केलेली पाहायला मिळतात। आणि जर या यादीमध्ये जर वैशिष्ट्य बघायचं झालं तर जे कार्यकर्ते आहेत, जे अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करतात, यांना प्रामुख्याने ही संधी आहे ती दिलेली पाहायला मिळतात। सुनील कर्जतकर हे ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे, बऱ्याच वर्षापासून संघटनेमध्ये काम करत होते, त्यांना ही संधी मिळालेली पाहायला मिळते। महिला म्हणून माधवी नाईक यांना ही संधी मिळालेली आहे। माधवी नाईक आता सरचिटणीस देखील पक्षाच्या आहेत, त्यामुळे त्यांना ही एक संधी मिळालेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून माधवी नाईक एक संघटनेची बांधणीसाठी आहे, जी महत्वाची भूमिका पाहायला मिळते। तर विवेक कोल्हे देखील आहेत, यांना देखील एक संधी मिळालेली पाहायला मिळते, कारण की आता जर झालेली पोटनिवडणूक असेल, ज्या ठिकाणी खरं तर युवाला नेतृत्व आहे ते दिलेलं पाहायला मिळत होतं, अक्षय कर्डिले, त्याच ठिकाणून खरं तर विवेक कोल्हे येतात आणि विवेक कोल्हे यांना देखील आहे ती कुठेतरी ही उमेदवारी देऊन पुन्हा एकदा युवकांना स्थान आहे ते दिलेलं पाहायला मिळतंय। तर कोकणातला जो चेहरा महत्वाचा मानला जातो ते म्हणजे प्रमोद जठार यांना ही संधी दिलेली आहे। तर संजय बोंडे हे विदर्भातील नेते आहेत आणि त्यांनामुळे सगळ्या जे लोक आहेत त्यांना संधी देण्याचा प्रयत्न आहे तो भाजपने केलेला पाहायला मिळतोय। बिलकुल, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर विधान परिषदेसाठी आपण बघतोय भाजपने यादी जाहीर केलेली आहे आणि यावेळेस संघटनात्मक चेहरे जे आहेत ते भाजपने समोर आणलेले आहेत।